वाह. क्या बात आहे. आता कसं आहे की आपली एक सवय राहते किंवा सगळ्या सुखसुविधा पाहिजे असते, पण किलच्या पाडणं म्हणतात ना, आपले किलच्या लय पाडते लोक. मग बरेच लोक किलच्या पाडते सर का बा मेट्रोची खरंच काही गरज होती काय, आणि केलं तर मग इतक्या अर्जंट करायची काही गरज होती काय. तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल. आणि जे काही मेट्रो आता झालेली आहे त्याच्यामुळे खूपच सुखसुविधा झालेल्या आहे, तर आणखीन या मेट्रोचा विस्तार जो आहे समजा बुटीबोरीपर्यंतचा वगैरे वगैरे तो कधी होईल. नाही, आपण अतिशय योग्य गोष्ट बोललात. कारण ज्यावेळेस आम्ही मेट्रो करायचा निर्णय घेतला हा. त्यावेळी असं बोलणारे लोक होते, किलच्या नागपूरला मेट्रो पाडणारे. चालणारच नाही, ही धावणारच नाही, लोक याच्यात बसणारच नाही, असे खूप लोक होते. पण आम्ही तो निर्णय घेतला. माननीय गडकरी साहेब असतील, मी असेन, आम्ही अतिशय वेगानं हे मेट्रोचं काम झालं पाहिजे हा प्रयत्न केला. त्याकरता एक मी मुख्यमंत्री म्हणून विशेष कंपनी तयार केली, नागपूर मेट्रो नावाची. आता तीच कंपनी महा मेट्रो झाली आहे, जी संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रात आता मेट्रोचं काम करते. ही कंपनी आम्ही तयार केली आणि या कंपनीच्या माध्यमातून मेट्रोचं काम सुरू केलं. मला सांगताना आनंद वाटतो, देशामध्ये फास्टेस्ट तयार झालेली मेट्रो ही नागपूरची मेट्रो वा, आहे, क्या सगळ्यात बात आहे. वेगानं वा. फास्टेस्ट मेट्रो. आणि त्याचा 40 किलोमीटरचा पहिला टप्पा आम्ही त्या ठिकाणी पार केला. आज 1 लाख पेक्षा जास्त लोक नागपूरमध्ये मेट्रो वापरतायत. आणि आता आमचा दुसरा टप्पा झाल्यानंतर 2.5 लाखापर्यंत लोक जातील. दुसऱ्या टप्प्याच्या वेळी लोक म्हणाले ठीक आहे, पहिला टप्पा आता यालाच रायडरशिप मिळणार नाही, दुसरा कशाला करता. लोकच नाही तर आमच्याकडे फायनान्स डिपार्टमेंटनेही त्याच्यावर एक नोट लिहिली की पहिल्या टप्प्याची फिजिबिलिटी आहे की नाही हे 3-4 वर्ष ॲसर्टन करू आणि मग त्याच्यानंतर दुसरा टप्पा. मी म्हटलं हा मूर्खपणा. मी त्याला ओव्हर रूल केलं आणि मी सांगितलं मेट्रोची कनेक्टिव्हिटी जशी वाढत जाते तसं त्याची रायडरशिप वाढते. रायडरशिप पाहून कनेक्टिव्हिटी करायची नसते, कनेक्टिव्हिटीने रायडरशिप वाढत वा वा सर, असते. वा. आणि म्हणून मग आम्ही त्याचा 44 किलोमीटरचा दुसरा टप्पा, त्याचं कामही अतिशय वेगानं चाललेलं आहे. आणि आता लवकरच आम्ही तिसऱ्या टप्प्याचाही विचार करतो आहोत. मेट्रो एक अशा प्रकारचं ट्रान्सपोर्ट आहे की एकदा मेट्रो झाली की ते मेजर ट्रान्सपोर्ट बनतं आणि त्याला फीडर म्हणून आपण आपल्या ज्या बस सेवा आहे त्या बस सेवेचं डिझाईन असं करतो, रूटचं डिझाईन असं करतो की फीडर सेवा म्हणून त्या बसेस काम करतात. आणि एंड टू एंड अशा पद्धतीचं पब्लिक ट्रान्सपोर्टेशन हे आपण तयार करतो. जे आपण मुंबईला केलं, जे आपण पुण्याला केलं, तेच आपण नागपूरला केलं आहे. सर, मगाशी तुम्ही असं म्हणालात की नागपूरमध्ये जवळपास 5 लाख नवीन रोजगार आता तयार होत आहेत. त्या अनुषंगाने मला विचारायचं आहे की मिहानमध्ये आतापर्यंत आपण कुठवर आलेलो आहोत, काय प्रगती झाली आहे. आणि IIT असेल किंवा एम्स असेल किंवा IIM असेल, अशा ज्या संस्था अगोदर इथे नव्हत्या त्या आता इथं आहेत, तर अजून अशा कुठल्या संस्था पाईपलाईनमध्ये आहेत का? पहिल्यांदा तर मी आपल्याला सांगू इच्छितो की मिहान जे आहे याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये त्याचा पूर्ण विकास आपण केला नव्हता. अनेक रिसेटलमेंटचे इश्यूज होते. हळूहळू हे सगळे इश्यूज आम्ही त्या ठिकाणी मार्गी लावले आणि आज मिहानमध्ये जवळपास 90% जागा आमची गेलेली. आता SEZची जागाच आमची बाकी आहे. जवळपास आता सगळी जागा आमची संपलेली आहे. त्या ठिकाणी 32 उद्योग हे सुरू झालेले आहेत. 23 उद्योग सुरू होण्याच्या तयारीमध्ये आहेत. आणि जवळपास ज्या बिग 6 IT कंपन्या आहेत त्या देखील आलेल्या आहेत. म्हणजे कदाचित नागपूर हे देशातलं एकमेव शहर आहे की जिथे ऑल द 6 आर प्रेझेंट. आणि यामुळे आता त्या ठिकाणी जवळपास 1,32,000 लोकांना रोजगार मिहानच्या माध्यमातून मिळालेला आहे. आणि केवळ मिहानच नाही तर नागपूरमध्ये समृद्धी महामार्गामुळे आता इतकं मोठं इंडस्ट्रीयल ॲग्लोमरेशन तयार झालं आहे की मिहानसोबत बुटीबोरी जो आहे, आता पहिली बुटीबोरीचा टप्पा आमचा संपला, ॲडिशनल बुटीबोरी आम्ही केली, ॲडिशनल बुटीबोरी पण संपली. आता आम्हाला तिसरी बुटीबोरी आम्हाला इंडस्ट्रियल इस्टेट तयार करावी लागते आहे. आणि मी तुम्हाला सांगतो म्हणजे इन्व्हेस्टमेंट तर सगळ्या फील्डच्या आल्या. म्हणजे आता इथे हेलिकॉप्टर बनवण्याची इन्व्हेस्टमेंट आलेली आहे. इथे ऑलरेडी डसॉल्ट आलेला आहे, जे पुढच्या काळामध्ये कंप्लीट त्यांचं जे जेट विमान आहे ते या ठिकाणी तयार करणार आहे. इथे सोलर इंडस्ट्रीने डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगचं एक देशातलं सगळ्यात मोठं ॲग्लोमरेशन तयार केलं आहे. आणि यासोबत सोलर मॉड्यूल
म्हणजे सोलर, वेफर, इनगोट, आज म्हणजे आजच्या फ्रंटियर टेक्नॉलॉजीला जे सगळ्यात जास्त लागतं, याची सगळ्यात मोठी इकोसिस्टीम नागपूरला तयार झाली आहे. आणि या ठिकाणी 4 मेजर इन्व्हेस्टरनी मिळून सगळ्यात मोठी कॅपॅसिटी तयार केलेली आहे. जवळजवळ 1.5 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ती होते. त्यातली एकाची इन्व्हेस्टमेंट कंप्लीट होऊन प्रोडक्शन स्टेजला तो आलाय, टेस्टिंग चाललेलं आहे. आणि यातनं पहिल्या टप्प्यामध्ये 60,000 लोकांना याच ठिकाणी आणि दुसरा टप्पा आल्यानंतर 1 लाख लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं मिहान असेल किंवा एकूणच इंडस्ट्रियल इथली इकोसिस्टीम असेल, खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट होते. आता सावनेरमध्ये आम्ही खतांचा कारखाना करतोय, काटोलमध्ये आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता ॲग्रो फूड प्रोसेसिंगमध्ये रिलायन्स त्यांचं सगळ्यात मोठं युनिट हे त्या ठिकाणी आणतंय. त्यामुळे एकूणच जर आपण मिहानसोबत सगळी औद्योगिक इकोसिस्टीम बघितली तर जे नागपूर पूर्वीच्या काळामध्ये उद्योगात मागे होतं, आता ते उद्योगाचा हॉटस्पॉट झालेला आहे. आणि समृद्धी महामार्गामुळे आणि आमच्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे जो नागपूरला येतो तो नागपूरच्या प्रेमात पडतो आणि नागपूरमध्ये इन्व्हेस्ट करतो. संत्रा प्रोसेसिंग प्लांट बद्दल काय आहे? नाही झालं चालू. आपल्या रामदेव बाबांचा जो प्रोसेसिंग प्लांट आहे तो सुरू झाला. आम्ही त्याचं उद्घाटन देखील केलं. आणि त्या प्लांटचीच कॅपॅसिटी इतकी आहे की रामदेव बाबा सांगतात, जेवढे संत्रे असतील माझ्याकडे घेऊन या, मला सगळे पाहिजेत.